हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. सकाळी मी 5 वाजता उठलेली आणि मला ही सवयच लागलेली आहे. 2 महिने झाले मी कंटिन्यू 5 वाजता किंवा 4:30 वाजता असं उठते आणि कधीतरी मग 6 वाजता, ज्यावेळेस थोडासा आराम घ्यावा असा वाटतो, मग त्यावेळेस 6 वाजता. कारण की श्री जो आहे तो छोटा आहे, त्याच्यामुळे मग कधीतरी आराम घ्यावा वाटतो. आणि जेव्हापासून मी 5 वाजता उठायची सवय लावली आहे तेव्हापासून माझ्यासाठी म्हणजे माझ्या स्वतःसाठी मला थोडासा वेळ मिळतो आणि मी माझ्या मनासारखं माझं आयुष्य जे आहे ते जगू शकते. म्हणजे कोणतीही गोष्ट म्हणजे काही पण मला करता येतं. आणि नंतर मग सकाळचं मस्त असं वातावरण छान होतं आणि पक्ष्यांचा थोडासा आवाज येत होता, तर मी ते शूट केलेलं आहे. नंतर मग घरामध्ये म्हणजे थोडासा मी व्यायाम केला आणि मग 6:30 वाजता मी 5:30 वाजता मी घराच्या बाहेर जो आपलं अंगण असतं त्याच्यामध्ये झाडू मारायला घेतलेलं आहे. झाडून मारलं, घरामधलं सगळं झाडून मारणं झालेलं आहे. नंतर मग मला बनवायचा होता पिहूसाठी टिफिन, तर 6:30 वाजता मी तिच्यासाठी टिफिन बनवायला घेतलेला आहे. मुलं जर शाळेत जात असतील तर त्या आईची तारेवरची कसरत असते. तिला सकाळी भरपूर असं कष्ट करावं लागतं. सगळ्यांच आयासाठी हे खूप म्हणजे ती तिच्याच मुलासाठी काहीही करायला तयार असते. नंतर मग तिचं आवरून दिलं, ती गेली आणि स्वयंपाक करून घेतला आणि नंतर मग मी गेलेली आहे देवपूजा करायला. आणि देवपूजामध्ये जप वगैरे करून झालेला आहे. नंतर मग सगळ्या घरामध्ये धूप जी आहे ती फिरवलेली आहे. मी कधीतरी धूप जी आहे ती लावते, रोजचं लावत नाही. अगोदर लावत होते पण आता मी लावायचं सोडून दिलेलं आहे. कारण की त्या धूपवरून पण भरपूर अशा न्यूज ऐकलेल्या, त्याच्यामुळे म्हणलं आपण कधीतरीच धूप लावायची. आणि धूप लावल्यानंतर घरामध्ये वातावरण जे आहे ते एकदम मंदिरासारखं वातावरण वाटतं घरामध्ये. त्या धूपची स्मेल वगैरे एकदम छान येते. नंतर मग त्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि मी पण जेवण केलं. नंतर मग श्री जो आहे तो झोपलेला. आणि हे बुक जे आहे ते रामनामाचं बुक आहे आणि त्याच्यावरती मी राम राम असं लिहित होते. ज्यावेळेस श्री झोपतो त्यावेळेसच मला हे करायला भेटतं आणि एक एकदा आठवण पण राहत नाही, म्हणजे हे आपल्याला करायचं आहे असं. म्हणजे कसं कामाच्या ह्याच्यामध्ये ती विसरून जातं. तर पण आज मी 2 पेज राम राम हा जप लिहिलेला आहे आणि मला खरंच भारी वाटतं बरं का. काहीतरी आपण घरी बसल्या म्हणजे घरात राहून करू शकतो आणि कुठंतरी मनाला छान वाटलं. नंतर मग रेड कलर आहे का? रेड कलर आहे. हां. आता आपण असं टाकू, असंच मिक्स करायचं. ज्यामध्ये अजून टाकायचं असेल तर टाकू शकतो. बस झालं. एवढंच. कोणता कलर आहे तो? येलो. हां, ओके. हां. ओपन करतो. हं. हे बघा, हं. असलं झालं. अरे हं. जास्त पाणी झालेलं. आता आपण टाकू. बस. मिक्स. थोडंसं अजून टाकायचं असेल तर मी टाकणार आहे. हां. झालं. हां. आता आपण स्काय ब्लू टाकू. हां. चल, हे म्हणजे आपल्याकडे आता टिश्यू आहे. हां. चला काढा. टिश्यू पेपर आहे का तो? हां. पिहूला असं गोल गोल करायचं. पिहू तिच्या स्कूलमध्ये जे शिकवलेलं आहे ते एक्सप्लेन करून दाखवत आहे. किंवा थोडं टिश्यू पेपर पाहिजे की जास्त टिश्यू पेपर पाहिजे, थोडंच घ्यावं लागेल आपल्याला. ओके का? आता आपण हे करायचं.
मोठे करायचे आपल्याला ह्याला. हां, कट करून घ्यायचे का? कट करून घ्यायचे. हम्म. वाव. थोडेसे टाकायचे आपल्याला काय डबल डबल टाकायचे. इथं इथं जायला लागलाय हे वाला कलर इथं जायला लागलाय. आता याच्यामध्ये टिप टिप होतं थोडं 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 होतं पण आपल्याला टाकावं लागतं ह्याच्यामध्ये. टाकायचं हे मिक्स करायचं. अजून एक हे वाला कलर टाकायचा येलो वाला. हां हे कोणचा कलर झाला ऑरेंज. ओके. वाव, छान छान. जरा जराच ह्याच्यामध्ये हे वाला कलर टाकायचा. अजून हे वाला टाकायचं. हे मिक्स करून कोणचा कलर झाला पर्पल. अरे वा वा. हे बघा पर्पल. पर्पल. थांबा नाही वाटलंच तर मी दाखवते तुम्हाला. हां, त्याच्यामध्ये बुडव पिलू ते टिश्यू पेपर त्याच्यामध्ये बुडव. हे बघा हां, पर्पल कलर. ओके. आता हे आहे हे वाला कलर आहे तर हे ब्लू आहे येल्लो येल्लो आहे हे वाला कलर. आणि हे पाणी आहे याच्यामध्ये अगोदर मी पाणी टाकलं होतं. आता रेड कलर आहे हे वाला हे वाला ब्लू स्काय ब्लू कलर आहे. हे दोन्ही मिक्स केलं तर कोणचा पर्पल कलर झाला. हे दोन्ही मिक्स केलं तर कोणचा झाला ऑरेंज कलर झाला. वाव, छान 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 सांगितलं पिल्लूला. माझ्या इकडे बघ आता. तर इकडं पिहू पित आहेत ज्यूस. आत्ताच ती स्कूलमधून आलेली आहे, फ्रेश झाली आणि ज्यूस प्यायला चालू आहे. ज्यूस मला आवडतं. तर पिहू स्कूलमधून आलेली, तिचं सगळं आवरलं. नंतर मग मी झाडून काढलेलं आहे आणि लगेचच म्हणलं आपण लादी पण पुसून घ्यावी. 1 दिवस आड 2 दिवस आड जसं वेळ भेटेल तशी मी ती लादी जी आहे ती पुसून घेते. आणि लादी पुसल्यानंतर पण घर एकदम स्वच्छ आणि टाप